मी शंकरराव शाजी भोसले टीवा मेकॅनिकलचा विद्यार्थी. तर आपल्यासोबत आज आहेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडचे BOG चेअरमन माननीय मोरेश्वर भालसिंग सर. सर्वप्रथम सर, आपल्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल शतशः आभार. तर आपण सर प्रश्नोत्तर सेशनकडे वळूयात. सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असेल, आज आपल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक माजी विद्यार्थी म्हणून आणि या महाविद्यालयाचे अध्यक्ष म्हणून येताना तुम्हाला काय वाटतं? माझी विद्यार्थी आणि याच विद्यालयाचं चेअरमन म्हणून, अध्यक्ष म्हणून यासारखा गौरव, यासारखा आनंद नाही. परंतु मी ज्यावेळेस हे माझं याबद्दल जेव्हा अपॉइंटमेंट झाली ते कळलं, त्यावेळेस मला त्या पदापेक्षा मला काहीतरी माझ्या कॉलेजसाठी सेवा करायला मिळेल याचा आनंद जास्त. थँक्यू. तर सर, दुसरा प्रश्न असा, आपल्या विद्यार्थी जीवनातील अशी एखादी आठवण की जी आजही आपल्या मनात जिवंत आहे, ताजी आहे? विद्यार्थी जीवनात आत्ता जो आम्ही बघतोय कॅम्पस, त्याच्यापेक्षा खूप तो वेगळा कॅम्पस होता. सुविधा खूप कमी होत्या. जे तुमच्यासाठी आत्ता प्रयत्न चालले की तुम्हाला एक हायजेनिक चांगलं फूड मिळावं किंवा पाणी किंवा हॉस्टेलच्या सोयी चांगल्या व्हावं, तर हॉस्टेलमधल्याच आठवणी जास्त आहेत कॉलेजपेक्षा. पण जेव्हा आम्ही आत्ता विचार करतो त्यावेळेस ज्या प्रकारे आम्ही तो शेड्यूल करायचो की सकाळी ब्रेकफास्ट कुठेतरी बाहेर जाऊन तो मॅनेज करून, पुन्हा क्लासला येऊन अटेंड करून, दुपारचं जेवण परत बाहेर कुठेतरी जाऊन करून येऊन, तर हा जो शेड्यूल आणि ही जी धावपळ होती सगळ्यांचीच होती. आणि त्या आठवणी आता जास्त येतात आणि त्यामध्ये असं जाणवतं की ते केल्यामुळे कदाचित पुढचे कुठले स्ट्रगल असे काही फारसे चॅलेंजिंग वाटले. आताच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सर सुविधा करता त्याबद्दल आभारीच आहे सर. त्यानंतर सर, आपल्या युवा काळात म्हणजे आपण अभियांत्रिकी आपल्या महाविद्यालयातून ज्यावेळेला करत होता, तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यात या महाविद्यालयाचा हातभार कसा आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यावेळेसचे जे काही प्रोफेसर्स होते त्यामध्ये आमचे HOD घोडेकर सर असतील किंवा काही जे प्रोफेसर्स होते, गोपाल कृष्ण सर, साई सुब्रमण्यम सर, ही सगळे व्यक्ती खूप काही वेगळ्या लेवलची होती. त्यांनी आम्हाला नक्कीच घडवलं. पण ओव्हरऑल जर तुम्ही कॉलेजचं त्यावेळेसची परिस्थिती आणि जो मी तुम्हाला सांगितलं तसं रिसोर्सफुलनेस नव्हता, तो आम्हाला त्यावेळेस अडचणीचं वाटलं. पण तो नक्कीच हेल्पफुल राहिला तुमच्या लाईफमध्ये. त्यातलं एक, जर मी त्यावेळेस एका गेममध्ये होतो जो चेस, आणि चेसच्या झोनल विनिंगच्या टीममध्ये मी होतो. आणि तो जो त्यावेळेसचा प्रवास फक्त अभ्यास नाही, पण एक कॉलेजला रिप्रेझेंट करणं किंवा त्यातनं कॉलेजसाठी काय करता येईल हा विचार असणं, या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर सगळे डायमेन्शन्स जे आपण म्हणतो कॉलेजमध्ये शिकायला मिळाले, गेम्सपासून ते डेली लाईफ तुमचं हॉस्टेलला मॅनेज करण्यापासून ते जे प्रोफेसर्स जे तुम्हाला म्हणजे आम्हाला मिळाले त्यावेळेस, त्यांची जी तळमळ होती शिकवण्याची, ते कोर सब्जेक्ट, ते सगळं. प्रोफेसर हा चॅप्टर सर आला म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारत असतो. एखादे प्राध्यापक, मित्र किंवा एखादा असा प्रसंग की ज्यामुळे आपण म्हणतो ना, एक किक पॉईंट तुमच्या आयुष्यात आली की तुम्हाला
आयुष्याची दिशा तुमची बदलली, तर अशी किक मुवमेंट तुम्ही तुमच्या आयुष्यातील काय सांगाल? याची तशा काही घटना आहेत, पण त्यातल्या त्यात जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर बांदल सर म्हणून प्रोफेसर आपल्याकडे होते, ते अजूनही एज्युकेशन सिस्टममध्ये आहेत. त्या सरांनी ज्या टाईपने त्यावेळेस गायडन्स केला आणि त्यावेळेस जो कॉन्फिडन्स बिल्डिंगचं काम केलं ते नक्कीच लक्षात राहण्यासारखं आहे. ते स्वतः पण तसं बघितलं तरी फिजिकली चॅलेंज्ड सिच्युएशनमध्ये आहे ते ॲक्सिडेंटमुळे, पण असा माणूससुद्धा गोल्ड मेडलिस्ट असणं, असा माणूस शिकवणं तुम्हाला आणि तेवढ्याच हार्डवर्क घेणं, आपल्या सिच्युएशन किंवा फिजिकल लिमिटेशनचा त्या बाऊ न करणे आणि स्वतःला झोकून देणे, हा जो होता तो त्यातून बरंच शिकायला मिळालं आणि ते अजूनही आठवत आहे आणि ते वेळोवेळी हेल्प करतो. आणि सर मित्र एखादा? मित्र तर कॉलेजचे आत्तापर्यंत आहेत आणि अगदी चांगले मित्र आहेत. गणेश जोशी म्हणून एक मित्र आहे. आयुष्यभर फक्त कॉलेजचा मित्र म्हणून नाही, पण ज्या ज्या वेळेस सल्ल्याची गरज पडली, इरिस्पेक्टिव्ह ऑफ टेक्निकल, त्यावेळेस तो फोन लागला. त्यानंतर सर अभियांत्रिकीचं शिक्षण आपण ज्यावेळेला पूर्ण केलं त्यानंतर सुरुवातीचा प्रवास म्हणजे कार्पोरेट लाईफ असेल, त्या सुरुवातीच्या प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळालं, काय अडचणी आल्या, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? तो प्रवास तेव्हाही तसाच होता आणि कदाचित आजही तसाच आहे. ते आपल्या एज्युकेशन सिस्टमची एक देण आहे आपल्याला. पण मी म्हणेल की त्याने माणूस घडत जातो, निर्णय घेत जातो. माझ्या स्वतःच्या अनुभवाचं मी मला पासआउट झाल्यानंतर क्रॉम्प्टन क्रूजमध्ये मी माझं करिअर चालू केलं. कोर इलेक्ट्रिकल करिअर का पाहिजे हा जो डोक्यात विषय होता, त्यातून तो करिअरची सुरुवात झाली. क्रॉम्प्टन व्ह्यूजमध्ये गेल्यानंतर कळलं की आपले स्किल्स खूप लॅकिंग आहेत. साधी उदाहरणं जर आपण बघितलं तर नेटवर्क प्रिंटर हा प्रकार असतो जो आपण कधी कॉलेजमध्ये बघितला नव्हता. मला सांगायला आवडेल, ते जरी थोडंसं फनी असलं तरी, पण पहिल्या काही दिवसांमध्ये जेव्हा आम्ही ऑपरेशनल काही सुरुवात ऑफिसची होते, आपण टेक्निकल गोष्टी शिकतो, माझ्या बॉसने एकदा मला सांगितलं की मी तासाभरासाठी मीटिंगला चाललो आहे आणि आपला हा एक रिपोर्ट आपण तयार केला आहे, त्याची एक प्रिंट घेऊन ठेव, म्हणजे आपण आल्यानंतर त्याची चर्चा करू आणि हे प्रेझेंट करायचं आहे आपल्याला. मी ती प्रिंट कॉम्प्युटरवरनं घेतो आणि त्याच्या शेजारी असलेल्या प्रिंटरवर काही प्रिंट येत नव्हतं. मी प्रिंट देत गेलो, प्रिंट काही आली. तासभरानंतर बॉस आल्यानंतर विचारलं प्रिंट मी भरपूर दिली, प्रिंट काही आली आणि डोक्याला हात, तो पलीकडे गेला. ते नेटवर्क प्रिंटवर सगळ्या प्रिंट घेतल्या, त्याने तो गठ्ठा उचलून आणला, ह्या प्रिंट घेतल्या. सो हे ह्या लेवलचं डे टू डे ऑपरेशनल स्किल नसणं ते ऑब्वियस होतं, पण सुरुवात इथून होती. त्यानंतर माझं स्वतःचं मत होतं की मी गव्हर्नमेंटच्या UPSC आणि ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेसमध्ये जावं. मी त्या दृष्टीने प्रयत्न पण केले. मी MSCBमध्ये सिलेक्ट झालो 2098
97 साली माझ्याकडे त्याचं ऑफर लेटर आहे. तर तो पण मी निर्णय घेतला की नको. त्यावेळेस मी कॉर्पोरेटमध्ये थोडंसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये सेटल झालो. त्यानंतर मी UPSC, MPSCमध्ये पण सिलेक्ट. पण ह्या सगळ्या नंतर मी तोपर्यंत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 3-4 वर्ष संपली आणि एक IT जाण्याचं एक संधी आली. तर ह्या दोन्ही गव्हर्मेंट जॉबला नाही म्हणून मी शेवटी एक चेंज घेतला टाटा टेक्नॉलॉजी आणि तिथून तो प्रवास 10-15 वर्ष कॉर्पोरेटमध्ये टाटा, जर्मन कंपनी, T-Systems असं करत मी UK मध्ये काही वर्ष गेलो. ते मी माझ्या स्वतःचं हायस्किल मायग्रेशन प्रोग्रॅम म्हणून एक UK गव्हर्नमेंटचा प्रोग्रॅम होता. त्यात मी स्वतः अप्लाय करून मला जी MPSC UPSCने शिकवलं की कुठल्याही प्रोसेसमध्ये समजून घ्या, त्या स्टेप्स करा आणि आपल्याकडे मी कोणाची हेल्प घेतली नव्हती त्यावेळेस. तर UK गव्हर्नमेंटने मला आणि माझ्या फॅमिलीसाठी कायमचं मायग्रेट होण्यासाठी विसा देऊ केला. तिथे 3 वर्ष राहिलो. पण तिथे राहून मला माझं करिअर पूर्ण करायचं होतं. कदाचित इथे यायचं होतं परत. त्यामुळे आम्ही तो कॉन्शियस डिसिजन घेतला, परत आलो. माझी शेवटची कंपनी करिअरमधली ॲज अ जॉब IBM होती. पण IBMमध्ये जातानाच लक्षात आलं होतं की आपण आता फायनान्शियली फ्री आहोत, तर फक्त नोकरी करण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे जो स्टार्टअप किंवा एंटरप्रेन्योर जर्नी सुरू करायची त्याचा निर्णय घेतला. हा म्हणजे एक पुस्तक आहे, हार्ड थिंग्स अबाउट हार्ड थिंग्स. ते मी माझ्या एंटरप्रेन्योरशिपच्या जर्नीमध्ये एक माइलस्टोन म्हणेन की त्या पुस्तकाने हार्डवर्क याला ऑप्शन नाही आणि तुमचं स्वतःचं जॉबपेक्षा ते हार्ड आहे हे सांगितलं होतं. ही कल्पना होती, तरीही ते कॉन्शियसली फॉलो करून मी आज आत्ता सक्सेसफुल 2 माझ्या कंपन्या उभ्या केल्या आणि नक्कीच त्याचं पुढे जे मी रोज शिकतो त्यातनं जे सॅटिस्फॅक्शन मला मिळतं ते मला जॉबमधून मिळालं नसतं, हे महत्त्वाचं. त्यामुळे हा निर्णय जो आपण घेतो लाईफमध्ये की जॉब कंटिन्यू करू की काय करू, हा जरूर कॅल्क्युलेटेड असावा. पण आपण सगळे प्रयत्न करावे की जॉब एका लिमिटनंतर थांबवावा. शिकून झाल्यानंतर ते स्वतःसाठी स्वतःच्या डायरेक्शनने इम्प्लिमेंट करण्यासाठी छोटी मोठी तो प्रश्न नसतो, पण एंटरप्रेन्योरशिप जर्नी करावी. मी म्हणेन की जॉबमध्ये मी माझ्या आयुष्याच्या लर्निंगपैकी फक्त 20% झालं. उरलेला 80% माझ्या फक्त मागच्या 10 वर्षात. सो हे नक्कीच तुमच्या पिढीने लक्षात घ्यावं की एंटरप्रेन्योरशिप जर्नी जर तुम्ही जॉबमध्ये जातानाच पहिल्या दिवशीपासून जर ती होत असेल तर ती नक्कीच अचीव होते आणि तुम्ही ती जर्नी फॉलो करण्यासाठी जे हार्डवर्क तुम्ही त्या जॉबमध्ये करता ते हार्डवर्क वाटत नाही. थँक्यू सर. सर तुम्ही म्हणालात तुम्ही MPSC MSCBमध्ये सिलेक्शन तुमचं झालं होतं, ते तुम्ही अपॉर्च्युनिटी नाकारली. सर आपण आता बघतो की MPSCचा सक्सेस रेशो जो आहे तो 0.1 खूप निग्लिजिबल आहे. तर तुम्हाला सर या डिसिजनचं कधी रिग्रेट झालं का की आपण सरकारी नोकरी डावली? रिग्रेट मला होण्यासाठी मी फक्त त्यावेळेस ज्यांनी ते पोझिशन्स
ऑप्ट केली होती. त्यांच्याशी जेव्हा बोलतो तेव्हा माझ्या ते सगळे म्हणजे आता ते सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, इव्हन आपल्या कराडमध्ये पण आहेत, ते मला सांगतात की तू जो निर्णय घेतला होता तो बरोबर होता. त्यामुळे अशा बरोबर घेतलेल्या निर्णयावर रिग्रेट मला वाटत नाही करावं. सरांनी घेतलेला निर्णय तुम्ही बरोबर करून दाखवलं असं म्हणायला पेक्षा माझं असं स्वतःचं मत आहे की तुम्ही जेव्हा ओपन मार्केटमध्ये राहता तेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटी जास्त मिळतात आणि मग तुम्हाला ते बरोबर करून दाखवण्याच्या संधी जास्त मिळतात. गव्हर्नमेंटमध्ये पण तो आहे, पण ती संधी आणि त्याला असलेले लिमिटेशन्स याच्यापेक्षा कॉर्पोरेट आणि बाकीच्या ओपन वर्ल्डमध्ये त्या संधी नक्कीच जास्त मिळतात. सर यानंतर आपल्या कारकिर्दीत असा कोणता टप्पा आला का जिथे तुमच्या नेतृत्व क्षमतेची खरी चाचणी घेतली गेली? हो, हे मी म्हणेल की जॉबच्या फेजमध्ये असा काही फारसा आला नाही. जॉबमध्ये लिडरशिप किंवा त्या क्वालिटीज काही छोट्या पर्सेंटेजमध्ये वापरल्या तरी त्या चालतात. सगळा चॅलेंजिंग जो आला तो स्वतःच्या एंटरप्रेन्योरशिपच्या जर्नीमध्ये, आणि त्यात नक्कीच हे नमूद करायला आवडेल की तो चॅलेंज कुठल्याही पुस्तकात किंवा थेअरीमध्ये वाचलेला नव्हता. त्यामुळे त्याचं सोल्युशन हे असं काही रेडी नव्हतं आणि ते सोल्युशन तुम्ही काढताना तुमचे टीम आणि तुमचे कदाचित 10-15 फॅक्टर्स किंवा आस्पेक्ट असतात, ते जुळवून जेव्हा तुम्ही त्यातनं सक्सेस स्टोरी करण्याचा प्रयत्न करता तिथे तुमची ॲक्च्युअल लिडरशिप स्किल्स उपयोगी येतात. एस्पेशली माझ्या आत्ता एक डिजिटल कंपनी जी आहे त्याला ट्रॅडिशनल डिजिटल कंपनीतनं जरी ती टेकची होती तरी त्याला AI चॅलेंजला अलाइन करण्याचा जो मागचा 3 वर्षाचा प्रवास होता तो मला असं वाटतं की माझ्या लिडरशिप स्किलची खरी परीक्षा. तर सर आता आपण तुमच्या आत्ताच्या रिसेंट पोझिशनवर येऊया. सर BOG चेअरमन हा कार्यभार तुम्ही स्वीकारल्यानंतर आपल्या महाविद्यालयात असे कोणते बदल किंवा उपक्रम तुम्ही राबवले? उपक्रम तर आता बऱ्यापैकी तुम्हा लोकांना माहिती आहेत, पण असं माझ्या डोक्यात काही प्लॅन, एक व्हेरी हाय लेवल प्लॅन होता. पण ज्यावेळेस मी ॲज अ चेअरमन प्रथम कॉलेजला व्हिजिट केली त्यावेळेस माझ्या सगळ्या प्लॅनला मला रिवाईज करावं लागेल, कारण इथली परिस्थिती थोडीशी त्यासाठी पूरक नव्हती. सो पहिला जरी तो प्लॅनचा एंड गोल स्टुडंट्स होते, म्हणजे मी स्वतः तरी पर्सनली बिझनेस किंवा कॉर्पोरेटमध्ये एंड कस्टमर हा जो एंड कस्टमर हा जो कन्सेप्ट आहे त्याच्यात बिलीव्ह करतो. आणि इथे कॉलेजचा एंड कस्टमर हा स्टुडंट्स आहे, विद्यार्थी आहे. आमचा तो वन ऑफ द मेन स्टेक होल्डर आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, माझ्या प्लॅनचा कोर हा स्टुडंट आहे. आणि त्या दृष्टीने आपण जेव्हा मी गेली 5-10 वर्ष 20 वर्ष हे ऐकत आलो इंडस्ट्रीमध्ये, कॉलेजमध्ये, की आपण इंडस्ट्री रिलेव्हंट स्किलिंग करायचं, तो पहिली प्रायोरिटी होती.
आणि त्या प्रायोरिटीसाठी चॅलेंजेस आपल्याकडे बऱ्यापैकी इन्क्लुडिंग कराडचं लोकेशन हे होतं. आणि या सगळ्या जर आपण बघितलं आता तर प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी पहिलं तर त्या प्लॅनला रिवाईज करून आपण इंडस्ट्रीकडे जाणं किती चॅलेंजिंग होतं. आणि इथल्या जे काही प्रोफेसर्स किंवा आहे यांनाही स्वतःला इंडस्ट्री स्पेसिफिक स्किलिंग किंवा त्याचं अवेअरनेस करणं हा पहिला टप्पा होता, ज्याच्यात आपण सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती केली. आपलं सेंटर ऑफ एक्सलन्स आणि आत्तापर्यंत बाकीच्या कॉलेजनी केलेलं सेंटर ऑफ एक्सलन्स यात मी मेजर एक फरक केला की बाकीच्यांचं ते टुरिस्ट प्लेस सारखं यूज होतं टू शो अदर गेस्ट की आम्ही काय आणलंय. आपण त्याच्यात बेसिक चेंज हा केला की आपण तो जो इंडस्ट्रीचा रिसेंट स्किल्स किंवा टेक्नॉलॉजीला कॉलेजमध्ये आणताना त्याच्याबरोबर आपण त्या रिलेव्हंट इंडस्ट्रीला पण आणलं. आपले कॉन्ट्रॅक्ट असे केले की तुम्ही फक्त इन्फ्रा द्यायचं नाही, आमच्या मुलांना हँड होल्डिंग करायचं, त्यांचं फर्स्ट इयरचं स्किलिंग तुम्ही करायचं, इंडस्ट्रीने करायचं, जेणेकरून ती इंडस्ट्री त्या आपला जो स्किल गॅप होता, टीचिंग स्किल गॅप, तो पण भरून निघाला. आणि ग्लोबल लेवलचं सर्टिफिकेशनची कंडिशन टाकल्यामुळे आज आपल्या कॉलेजमध्ये 100 मुलं ग्लोबल रेकग्नाइज्ड सर्टिफाईड आहेत. हा त्यातला एक मेजर बदल आहे. जर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ द कॉलेज असं आपण विचार केला तर आपण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये काही बदल केले. आपल्याकडे इंडस्ट्रीतली ॲडजंट, चेअर प्रोफेसर, प्रोफेसर ऑन प्रॅक्टिस या लेअरला उभं करण्याचं काम आम्ही केलं, जेणेकरून थोडासा कॉर्पोरेट कल्चर, कॉर्पोरेट शिस्त आणि तुम्हा लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचणं आणि त्या फास्ट पोहोचणं हे आपण करण्याचा प्रयत्न केला. याच्याबरोबर जो कॉलेजचा रिलेव्हंट इन्फ्रा अपार्ट फ्रॉम टेक्निकल इन्फ्रा जो कॉर्पोरेटला तो गरजेचा असतो, तिथे येणं, तुमचे कॅम्पस इंटरव्ह्यू करणं वगैरे, त्या ज्या काही नीड्स आहेत, कॉर्पोरेटची लोक आल्यानंतर इथे त्यांना ते ॲज अ कॉलेज बेटर प्रेझेंट व्हावं या टाईपमध्ये बदल करण्यात आले. आणि आता एक रिसेंटली आपण जो इंडस्ट्री प्रोजेक्ट प्रोग्राम हा राबवतोय, त्यामध्ये रिटायर्ड ॲक्सेंचरचे MD सारडा सर यांना ॲज अ मेंटर आणि यांना ॲज अ ब्रँड ॲम्बॅसिडर नेमून आपण त्यांच्याकडे जे 5 इंडस्ट्रियल प्रोजेक्ट सिलेक्ट केलं, ते सगळे प्रोजेक्ट रुरल एरियाचे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. त्याच्यावर टेक्नॉलॉजी वापरून आपण मायक्रोसॉफ्ट गुगलचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करणार आहे. आपण आपल्या देशातल्या रुरल भागातले चॅलेंजेस सॉल्व करणार आहे. सो हा एक मेजर तो आता प्रोजेक्ट जरी ऑनगोईंग असला तरी एक तो ट्रेंड सेट करणं आणि इन्स्टेड ऑफ रेसिंग कार बनवण्यापेक्षा आपण हे प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व करणं, ज्याच्यावर आपल्या रुरल इकॉनॉमीवर टेक्नॉलॉजीचा वापर करून इम्पॅक्ट करण्याची कल्पना रुजवणं, ते आपल्या स्टुडंटने ते प्रॉब्लेम स्टेटमेंट त्यांच्या एंटरप्रेनरशिप जर्नीमध्ये घ्यावे, अशा दृष्टीने विचार करून आपण तो प्रोग्राम चालू केला आहे. आणि त्यात शेवटचं मेन्शन करायचं म्हणजे आपल्या कॉलेजला गेली कित्येक वर्ष सेक्शन 8 कंपनी जी नव्हती, जी गरजेची आहे जर आपल्या स्टुडंट्सला इन्क्युबेशन सेंटर्स करायचं असेल,
सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बऱ्याच योजना आहेत त्या इथे आणायच्या असतात. त्यासाठी आपण सेक्शन 8 कंपनी केली, पण त्याच्या नावामध्येच आपण त्याचे इंटेन्शन्स क्लिअर केले. तसं कंपनीचं नाव COEK रुरल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन असं आहे. त्यात असं अपेक्षित आहे की हे फाउंडेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून रुरल एरियातल्या प्रॉब्लेम्स किंवा तत्सम डेव्हलपमेंटला मदत करेल आणि त्यात ॲज अ पॅरेंट ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट म्हणून COEK त्यामध्ये पार्टिसिपेट करेल. त्याबरोबर स्टुडंट्स आपोआपच ते त्याच रुरल एरियातनं आलेले आणि ते तिथेच पुन्हा कनेक्ट होतील, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. थँक्यू सर. तर सर विद्यार्थी लास्ट आपला कस्टमर आहे असं समजून तुम्ही खूप छान, नक्कीच आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. सर पुढचा प्रश्न असा, सर आत्ता तुम्ही जे प्रोजेक्ट केले त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होत आहे, होत राहील. पुढील काही वर्षांसाठी तुमची अशी काही मोठी ध्येय आहे किंवा योजना आहेत की ज्या अनेक विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असतात? BOT पहिल्याच मीटिंगमध्ये जो आपण वन लायनर म्हणतो, तो वन लायनर आम्ही सगळ्यांनी पुढे मांडला. तो वन लायनर असा आहे की आम्ही एक कराड पॅटर्न तयार करतो. तो कराड पॅटर्न अगदी वेगळा असा असेल की जे कित्येक वर्ष इंडस्ट्रीत बसून इंडस्ट्रीची लोक किंवा इंडस्ट्रीचं कॉर्पोरेट वर्ल्ड सांगत आहे की आमच्या रिलेव्हंट व्हा, किंवा जी काही मी भाषणं ऐकली, जे कोणी एज्युकेशन एक्सपर्ट ऐकले, त्यांनी बऱ्यापैकी हा मुद्दा अनेक प्रकारे थेरॉटिकल मांडला. तर तो कराड पॅटर्न त्याचं प्रॅक्टिकल उत्तर असेल. हाच कराड पॅटर्नचा एक फेज झाला असं मी म्हणेल. तो पुढचा प्रवास आणि त्याच्या पुढचे मुद्दे ज्या वेळेस या कॉलेजमधून एक एंटरप्रिनर तयार होईल, तो रुरलचाच प्रॉब्लेम सॉल्व करेल, त्याचं एक युनिकॉर्न असेल, तिथे तो कन्क्लूड होईल असं मला वाटतं. थँक्यू सर. तर सर शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. सर तुम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श तर आहातच, तर ते तुमच्या पावलावर पाऊल टाकून काही विद्यार्थी चालत आहेत, तर त्यांच्यासाठी असा काय सल्ला द्याल की त्यांच्या भविष्यासाठी तो नक्की उपयोगी होईल? आज दुपारीच आपण डॉक्टर सावळेंना ऐकलं आणि काही गोष्टी नक्कीच तिथे मला जाणवल्या, मॅच झाल्या. ओके, आणि मग ते मॅच होणं म्हणजे असा कोइन्सिडेंट नाही आहे. याचाच अर्थ की त्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. तेव्हा कुठे थोडंसं असं होईल की जे चॅलेंजेस पुढे येणार आहेत त्यातनं वाट निघेल आणि कन्क्लुजन चांगलं होईल किंवा सक्सेस स्टोरीमध्ये कन्वर्ट होईल. तर विद्यार्थ्यांना सांगणं हेच आहे की तुम्हाला स्वतःला एका लिमिटपर्यंतच फक्त कन्स्ट्रक्टेड ठेवू नका. आज आपण तो एस्पेशली तुमच्या जनरेशनसाठी खूप मोठं चॅलेंज पुढे येतो. इंडस्ट्री 5-10 वर्षात चेंज जी होत होती ती दरवर्षी चेंज व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे चेंज कॉन्स्टंट असणार आणि तो चेंज तुम्ही ॲडॉप्ट करत राहणार आणि तुमच्यासाठी मल्टिपल ऑप्शन्स एक्सप्लोर करत राहणार आणि ज्या गोष्टी कन्व्हिन्स्ड त्यात पूर्ण झोकून देणं आणि मग ते शेवटपर्यंत नेणं, त्यातनं
एक सक्सेस स्टोरी क्रिएट करणं हे शक्य होतं. त्याच्यासाठी लागणारं डेडिकेशन, हार्डवर्क याला काही ऑप्शन नाही आहे. आणि ते जर तुम्ही करत राहिलात तर कदाचित आमच्यापेक्षाही चांगली आणि सुंदर झेप भरारी घेऊ शकता. थँक्यू सर. सर परत एकदा तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे शतशः आभार. BOG चेअरमन टू स्टुडंट हा कनेक्ट तुम्ही सर मेंटेन करता हेच विद्यार्थ्यांसाठी खूप आहे. विद्यार्थ्यांच्याबद्दल तुमच्या मनात असलेली आज तुम्ही जे प्रॉब्लेम तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये फेस केले, याच महाविद्यालयात फेस केले, याचाच चेअरमन म्हणून तुम्ही परत येताना जे काही चेंजेस केले त्याबद्दल परत एकदा सर खूप खूप धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल. थँक्यू सो मच.